अक्कलकोटमधनं अक्कलकोटमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं स्वामी समर्थ महाराजांची नगरी दुमदुमली आहे। स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच अलोट गर्दी आहे। नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वामी समर्थ मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सरत्या वर्षाला निरोप देऊन आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी स्वामी समर्थ मंदिरात सध्या जय घोष होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठेतरी स्वामीचे जे भक्त आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झालेले चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण स्वामी समर्थ यांची जी काही मूर्ती आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण त्यांनी घर बसल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून कुठेतरी दर्शन घ्यावं आणि जे वर्षाच्या सुरुवातीला जे स्वामी भक्त या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा अशीच अपेक्षा सध्या आहे। असं असलं तरी अक्कलकोट नगरी सध्या तरी स्वामी समर्थ यांच्या जयघोषाने दुमदुमून गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। काही स्वामी भक्त आहेत आपल्यासोबत, काही कुठून आलात आणि स्वामींच्या दर्शनासाठी सकाळपासून काय किती वाजल्यापासून उभा आहे? मी 8 वाजल्यापासून उभी आहे। मी पुण्यावरून आली। बरं, स्वामींच्या दर्शनासाठी नवीन वर्षाचा का संकल्प असा? इथूनच सुरुवात करायची नवीन वर्षाची। असं आहे का दादा? तुम्ही कुठनं आलात आणि काय संकल्प घेऊन स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आलात? सांगलीतून आलोय मी आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने नवीन सुरुवात चालू। अशा प्रकारे भक्तांकडून कुठेतरी स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आपली जी नवीन वर्षाची सुरुवात आहे ते करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। असं असलं तरी अक्कलकोटमधील जे काही धर्मशाळा असतील, लॉज असतील किंवा इतर जे भक्तनिवास असतील ते फुल झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कॅमेरामॅन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, अक्कलकोट, सोलापूर।